काही दिवसांपूर्वी तमन्ना भट यांचा एक इंटरव्ह्यू ऐकत होते. त्यामध्ये तिने एक खूप छान गोष्ट सांगितली. ती गोष्ट सांगते मी तुम्हाला. पण असं होतं का तुमच्यासोबत की एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला किंवा काहीतरी वाईट साईड बोललं तर आपण लगेच रिॲक्ट होतो की ये तू असं कसं बोललास मला. माझी तर तळपायाची आग मस्तकात जायची. पण वयानुसार आलेल्या शहाणपणामध्ये मला एक प्रश्न स्वतःला विचारावासा वाटतो की तो राग, ती रिॲक्शन नक्की होती कशासाठी? यासाठी की ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी म्हणाली, की यासाठी की तुम्हाला तुमच्या मनात ते कुठेतरी खरं वाटलं आणि तुम्हाला ते एक्सेप्ट करायचं नव्हतं? तमन्ना भट इंटरव्ह्यूमध्ये सांगत होती की त्यांनी लहानपणापासूनच काम करायला सुरुवात केली आणि तिलाही असे बरेच अनुभव आले. पण त्यातला एक अनुभव की एका सेटवर एका मोठ्या डिरेक्टरनी जोरात ओरडून सगळ्यांना सांगितलं की ये क्या हिरोईन है, चेंज कर दो इसे. या गोष्टीवरती ती बिलकुलही रिॲक्ट झाली नाही. उलट तिने स्वतःचं काम शांतपणे पूर्ण केलं आणि ती तिथून निघून गेली. कारण तिच्या डोक्यात तिची किंमत पूर्णपणे क्लिअर होती. कोणीही व्यक्ती काहीही बोलो मला, पण मला माहिती आहे ना माझा रिस्पेक्ट, मला माहिती आहे माझी क्षमता, मला आहे विश्वास माझ्या स्किल सेटवरती. हे रिॲक्शन तेव्हा येतं जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो, आपल्या क्षमतेवर, आपल्या स्किल सेटवर आपला स्वतःचा विश्वास असतो. ह्याला म्हणतात आत्मविश्वास. किती सुंदर शब्द आहे ना, आत्मविश्वास. स्वतःच्या आत्म्यावर, स्वतःच्या अंतःकरणावर, स्वतःच्या अस्तित्वावर ठेवलेला विश्वास म्हणजे आत्मविश्वास. बरं, मग मुद्दा असा की तू असं का बोललास यापेक्षा त्याच्या बोलण्याने तुला का बरं फरक पडला, हा होता आजचा विचार. तुम्हाला काय वाटलं याबद्दल हे जाणण्यासाठी आपण कॉमेंट सेक्शनमध्ये भेटूयाच. आणि उद्या मी पुन्हा येईल नवीन विचार घेऊन. पण तोपर्यंत ऐकत राहा व्हॉइस नोट विथ अस्मिता.